नमस्कार मित्रांनो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे। चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। नवनिर्वाचित खासदार रवींद्र वायकर यांच्या मेहुण्यांनी मतमोजणी केंद्रात मोबाईल फोन वापरण्याप्रकरणी आणखी एक अपडेट समोर येत आहे। ज्या मोबाईल फोनवरून ईव्हीएम मशीन अनलॉक केली तोच मोबाईल वायकरांच्या मेहुण्यांनी वापरण्यासाठी दिल्याचा धक्कादायक प्रकरण पुढे येत आहे। पोल पोर्टल ऑपरेटर दिनेश गुरव यांनी वायकरांचे मेहुणे मंगेश पंडिलकर यांना मतमोजणी केंद्रात आपला फोन वापरायला दिल्याचा आरोप देखील केला जात आहे। तोच फोन ईव्हीएम मशीनला जोडलेला होता। त्याच मोबाईल फोनने ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आलेली होती आणि त्याच मोबाईलवर आलेला अपडेट देखील आला होता। तर मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल फोनचा वापर मनाई असताना देखील फोन वापरण्यात आला। आता पोलिसांनी तो मोबाईल फोन जप्त करून FSLला पाठवला आहे। मोबाईलवरील बोटाचे ठसे घेतले जाणार असून पडिलकर यांना कोणाशी बोलले हे देखील तपास सुरू आहे। तर मित्रांनो, याविषयी आपल्याला काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र।